आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की खरोखरच मानते की बाबा जुमदेवजींनी मानव धर्म कशा पद्धतीने निर्माण केला, का परमेश्वराची कशा पद्धतीने प्राप्ती केली आणि हा मानव धर्म झाला आणि तो त्रास सहन करून सुद्धा आज या गोडसावरीमध्ये सेवक संमेलन आपल्या समोर सादर होत आहे। आज या मान्यवरांचे आपल्या समोर आम्हाला विचार भेटत आहेत ते आपल्या प्रास्ताविकेमधून दिवटे साहेबांनी आम्हाला सांगितले। त्यापूर्वी आपण आता खरं मार्गदर्शनाकडे वळणार आहोत, म्हणजे चर्चा बैठकीला सुरुवात करणार आहोत। आइए कुछ काम विशेष करते आइए कुछ काम विशेष करते हैं, रोशन गांव गली मोहल्ला और देश करते हैं। भगवान बाबा हनुमान जी व महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम करते हुए आज के इस सेवक सम्मेलन के शुभारंभ करते हैं। आपण सर्व मिळून परमेश्वराला एकट्याने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। नमस्कार। भगवत प्राप्ती के लिए परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार जी गिरीपुंजे परमपूज्य परमात्मा एक सेवक खेडेपार यांनी मंचावर येऊन आपले थोडक्यात मानव धर्मावर आपले विचार व्यक्त करावे असं मी त्यांना विनंती करतो। आपण सर्व एकट्याने भगवंताला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। नमस्कार। भगवत प्राप्ती के लिए परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज भव्य सेवक संमेलन गोंडसावरी येथे रोज 26/11/2025 रोज बुधवारला आयोजित केले सुरू झालेले आहे। या निमित्त ही चर्चा बैठक सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता, जगाचे विधाता, बुद्धीचे विकासदाता, स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। तसेच मातोश्री वाराणसी डुबरीकर हे सुद्धा उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी गायधनी साहेब, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष साहेब, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री देवरामजी तुमसरे साहेब, उपाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री तेजरामजी दिवटे, मार्गदर्शक खेडेपार, यांना सुद्धा नमस्कार। तसेच आदरणीय संपूर्ण मंच आणि संचालक साहेबांना सुद्धा माझ्या आणि सर्व सेवक सेवकींना, बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम यावर आणि मानवी जीवनावर आलेले अनुभव यावर ही आधारित आहे। तर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितले की मानव धर्म म्हणजे काय, मानव धर्माची शिकवण काय, आपण कशा प्रकारे वागल्या पाहिजे, कशा प्रकारे चालल्या पाहिजे, या विषयावर बाबांनी आपल्याला सांगितले की आपल्याला तत्वशब्द नियम दिले आहेत आणि ते आपल्याला कशा प्रकारे पालन केले पाहिजेत, आपण कशा प्रकारे वागल्या पाहिजेत आपल्या कुटुंबात आणि सेवकामध्ये, की जेणेकरून आपल्या कुटुंबात आणि सेवकामध्ये उन्नती कशा पद्धतीने होईल हे आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दिले, शिकवण दिली आहे। आपण ज्या शिकवणीप्रमाणे चाललो तर आपल्या कुटुंबामध्ये काही कमी पडणार नाही। आपण तत्वशब्द नियमाचे पालन केलं तर आपण कुठेही मागे राहणार नाही किंवा कुठेही आपण अडणार नाही। यासाठी आपल्याला तत्वशब्द नियम दिलेले आहेत आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी अहोरात्र कष्ट करून सन्यारी आपल्याला या मानव धर्माची स्थापना करून दिली आणि गोरगरीब जनतेसाठी आपल्याला मानव धर्म दिलाय। पण आपण सेवक विचार करत नाही की आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माची स्थापना करून दिली, यांचे जे शिकवण दिली आहे, जे नियमावली दिली आहे, याचे पालन आपण केले पाहिजे। जोपर्यंत करतो जोपर्यंत आपल्याला दुःख असतात, कारण
जो या मार्गात आलेला सेवक हा दुःखी असतो, कोणी सुखी नसतो. कारण हा कुठेतरी भटकलेला असतो, याला कोणताही रस्ता नसतो, की हा आपल्याला कुठं उपाय मिळत नाही. डॉक्टर उपचार करतो, आपण सर्व उपचार करतो, पण आपल्याला काही उपचार मिळत नाही. शेवटचा एकच रस्ता असतो आपल्याला, तो म्हणजे मानव धर्म. आपण मानव धर्मामध्ये आहोत. आपल्याला मानव धर्माच्या काहीच नव्हता माहित अगोदर, पण जेव्हा आपल्यावर दुःख होते, आपल्याला काही उपाय नव्हता, तेव्हा आपल्याला एकच लास्ट उपाय म्हणून मानव धर्म दिसला. पण आपण मार्गात आलो, आपण दुःखामधून सुखाकडे वळलो. पण आपण जसे जसे आपले दुःख दूर झाले, तसे तसे आपण मानव धर्माला विसरत आहोत. परमात्मा एक मार्ग म्हणजे काय? परमात्मा एक मार्ग म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, कारण हा परिवर्तनाचा मार्ग आहे. जर आपल्या या मार्गामध्ये येऊन सणारी जर परिवर्तन होत नसेल, तर काही म्हणजे मार्गात येऊन तुम्हाला काही फायदा नाही. जर एवढा चांगला मार्ग असून जर आपल्यामध्ये परिवर्तन नाही झाला, तर आपण समजायचं आपण कुठेतरी कमी अडलो, आपली काहीतरी चुकी आहे. कारण या मार्गाचा एकच उद्देश आहे की आपण जोपर्यंत आपण चांगले कर्म करणार, तोपर्यंत आपल्याला फळ मिळणार. कर्म कराल तर फळ मिळेल, कारण हा मार्ग कर्माचा आहे. जोपर्यंत आपण तत्वशब्द नियम याचा पालन नाही करणार, तोपर्यंत आपल्याला अनुभव येणार नाही. आणि हा मार्ग अनुभवाचा आहे. अनुभवातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतात, आणि अनुभव हा खूप महत्वाचा आहे, कारण हा मार्ग अनुभवाचा आहे. यासाठी आपल्याला तत्वशब्द नियम दिले आहेत, त्यांचे पालन करणे, त्यांना समजून घेणे, आणि आपण बैठकीत जाऊन आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला मानते किंवा जुमदेवजींनी याच्यासाठीच आपल्याला ही बैठक दिली आहे की सेवक कुठंतरी शिकल्या पाहिजे, काहीतरी शिकल्या पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. जो प्रश्न तर मी भगवान बाबा हनुमानजी यांना माफी मागतो, तसेच मानते किंवा जुमदेवजी यांना सुद्धा माफी मागतो, तसेच वाराणसी सुद्धा यांना सुद्धा माफी मागतो. आणि माझ्या बोलण्यातून काही चुका झाल्या असतील तर मला सेवक सेवकीने सर्वांना मी माफी मागतो. एवढे बोलून मी आपले 2 शब्द इथे संपवतो. सर्वांना माझा नमस्कार. संकट येतात, कोण म्हणते हो अहो कोण म्हणते की या मार्गात आल्यानंतर सुख मिळतो, दुःखही मिळतो. जर प्रत्येक सेवकाला मार्गात आल्यानंतर नेहमी सुखच असेल, तर तो बाबाचा बाप बनणार. म्हणून त्याच्यावर दुःख आणि सुख हे दोन्ही असतात. हा जीवनाचा एक गाडाच आहे. आणि गिरीपूरजांना तेच सांगितलं, संकटातून ते वर आले, गरीब परिस्थितीमधून आपल्याला उंचावर कसं न्यावं, म्हणून त्यांनी तत्वशब्द नियमाचे आचरण केले, पालन केले, आणि बैठकीचा आधार घेऊन आज एक ते चांगल्या ठिकाणी नोकरीवर आहेत. धन्यवाद दादा. तुम्ही आम्हा सेवकांना आणि आमच्या प्रथम नागरिक गोंडसावरीतील सरपंच साहेब सन्मान्य सुभाषजी राऊत हे आम्हाला आपले थोडक्यात असे विचार व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. कारण ह्या मानव धर्मामध्ये वेळेला खूप भान असतो, वेळेला खूपच महत्व असतो. आणि आपली चर्चा बैठक समाप्त करण्याची वेळ आहे 4:30. म्हणून प्रत्येक वक्त्यांनी बोलताना वेळेचा विचार करूनच आपले विचार व्यक्त करावे असं मी सर्वांना विनंती करतो. आपण सर्व मिळून भगवान बाबा हनुमानजीला प्रार्थना करू. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. आज या छोट्याशा गावामध्ये भव्य दिव्य असा सेवकांचा सेवक संमेलन होत आहे. या कार्यक्रमाचा या सेवकांनी या कार्यक्रम घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला व हा भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणला. ज्या मार्गदर्शनातून आपल्या जिवके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. एवढे मी आपले 2 शब्द मागे घेतो. नमस्कार. डोमाजी लांजेवार मार्गदर्शक लागणी परिसर शाखा साकोली उपकार्याध्यक्ष यांना अशी विनंती आहे की आपण परमेश्वरी कार्यावर आणि मानवी अनुभवावर आपले विचार ठेवावं, हेच आपणास विनंती आहे. परमेश्वरी कृपा जागृत आहे. आपण परमेश्वराला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाने आज गोंडसावरी इथे
भव्य दिव्य सेवक संमेलन त्या निमित्तानं एका परमेश्वराची चर्चा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांचे सद्गुरू महान तगी बाबा जुंगेजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांचे वाराणसी ठुबरीकर हे सुद्धा या भगवत कार्यामध्ये उपस्थित आहेत। अध्यक्ष यांना माझा नमस्कार। या कार्यक्रमात उपस्थित मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी दहेकर साहेब यांना माझा नमस्कार। मंडळाचे संचालक गुलाबरावजी साठवणे साहेब हे सुद्धा या भगवत कार्यामध्ये उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। महेंद्रसिंग गुलगुले सर हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, मंडळाचे संचालक। आणि सर्वांच्या नाव घेतला तर टाईम वेस्ट होते, म्हणून सर्व मंच उपस्थित सरपंच, पदाधिकारी, मार्गदर्शक, सेवक सेविका, बालगोपाळ, पाहुणे मंडळी या सर्वांना माझा नमस्कार। परमेश्वरी कृपा हे कशी आहे आणि कशावर उभी आहे? प्रत्येक ज्या कुटुंबामध्ये आपण मानव धर्म स्वीकारलो त्याला हे परमेश्वरी कृपा हे कशी आहे आणि कशावर उभी आहे हे त्यांना माहीत आहे। बाबांनी सांगितलं, मी जे केलं ते तुम्हाला करणे नसे, मी जे सांगतो ते तुम्ही करा तर परमेश्वर तुम्हाला साथ देईल। परमेश्वरी कृपा हे शब्दावर आहे। बाबांनी सांगितलं, शब्द हा सैतान आणि शब्द हाच परमेश्वर। आपण चांगले वाक्य काढू तर परमेश्वराचे, वाईट वाक्य काढू तर सैतानाचे। आणि परमेश्वरी कृपा हे शब्द म्हणजे काय? एखाद्या परिवारामध्ये असो किंवा एखाद्या सेवकामध्ये असो किंवा एखाद्या अनेकामध्ये असो, त्यांना ज्या पद्धतीने आपण बोललो, खरोखर त्याच पद्धतीने आपण कार्य केलो तर ते शब्दाचे पालन आहे। म्हणजेच आपण बाबाच्या पद्धतीने आपण टाइम नुसार उठत असतो। म्हणून त्या ठिकाणी पती आणि पत्नीच होते दोघेच। आणि झालं काय, जो पतिदेव म्हणतो आपल्या पत्नीला का सकाळची विनंती करावले, वेळ होईल उठ, तर ते बाई आपल्या पतिदेवाला म्हणते का तूच करून घे। काय म्हणते? तूच करून घे। आणि बाबांनी सांगितलं, पती हा परमेश्वर, आपल्या मार्गाचा पती हा परमेश्वर, आणि तूच करून घे म्हणलं। आणि झालं काय, या शब्दावर परमेश्वरी कृपेनं दूर झाली आणि सैतान कृपा त्या ठिकाणी उभी झाली। तिच्या पोहऱ्याच्या माहेर होता आणि लाखणीला ते राहत होती। सेलोटीहून पैदल निघाली आपली पोहऱ्याची, आणि सेलोटीच्या बिछामध्ये एक आंब्याची अमराई आणि केळाच्या बगीचा लावला होता। तेवढ्यामध्ये एक निंबाचा झाड आहे, त्या निंबाच्या झाडावर तो सैतान बसला असेल आणि तो सैतान त्या बाईच्या अंगामध्ये आला, झोंबला। परमेश्वरी कृपा दूर झाली। घरी आली, विनंती प्रार्थना करताना तिच्या छाती भरून येवाची, जळजळ लागायची। अशी का लागते? 2-3 दिवस निघून गेले आणि झालं काय, माझ्याकडे पती पत्नी आले, त्यांना सांगू लागले का आमची विनंतीला आम्ही जेव्हा बसतो त्यावेळेस छाती भरून येते ना अंग डोलते। म्हणलं तुमच्या काही चुका वगैरे झाल्या असतील? तर नाही म्हणे, चुका वगैरे काहीच झाल्या नाही। म्हणलं असं कसं चुका नाही होणे तुम्हाला? असं त्यांनी चुका सांगितल्या नाही आणि मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलं असा योग मागायचा गेले होत्या असा सांगितला आणि तिला सैतान त्या ठिकाणी तयार झाला। ते नाव सांगावं लागली, मै जय श्री आहे म्हणे। म्हणलं यायच्या घरी परमेवाने म्हणे विनंती करावासाठी उठवलं म्हणे हिला सकाळी, तर हिनं म्हणले म्हणे का तूच करून घे। या शब्दावर मी या ठिकाणी आलो आणि भगवंत बाजूला झाला। सांगा, आणि बाबांनी ते सगळ्यासाठी आपण आपल्या परिवारासाठी मार्गामध्ये आलो
तर आपण आपल्या मुलाबाळाचा विचार केलो, विचार केलो तर आपण जीवन माझ्या मुखातून शब्द निघून गेले का म्हणला याला एवढी मोठी ताकद आहे का? तर तो सैतान म्हणा अध्यक्ष साहेब माझा हात सोडा बरं म्हणे, मी यांना ताकद आपली दाखवतो म्हणे. आणि एक मार्गदर्शक असा गेला त्याच्या जवळून आणि त्याच्या ढुंगणावर लात मारलं त्या सैतानाने. पहा किती मोठी शक्ती आहे. मग सैतान मोठा का आपण मोठे? मग आपले कर्म चांगले असतील तर आपण मोठे, सैतान लहान. सैतान आणि परमेश्वर हे दोनही सारखे असतात. शिकवणीच्या बाहेर गेलो तर आपण सैतान उभा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण मार्गामध्ये आहोत तर आपल्याला बाबाच्या शिकवणीप्रमाणेच आपण वागल्या पाहिजे असं मला वाटते, नाही का? म्हणून मी माझ्या जीवनामध्ये बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम आणि निष्ठा भावनेनं माझ्या हातून जेवढे कार्य होतील तेवढे कार्य करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि एवढेच बोलून माझे 2 शब्द या ठिकाणी बंद करतो. सर्वांना माझा नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज गोंडसावरी खेडेपार येथे भव्य सेवक संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या अनुषंगाने इथे चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबांना सहकार्य करणाऱ्या आमच्या आई वाराणसी आई या सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. आदरणीय सन्माननीय दहेकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. मंचावर उपस्थित मंडळाचे संचालक आदरणीय सन्माननीय साठवणे साहेब, गुरुबरे साहेब, मंडळाचे माजी कोषाध्यक्ष वैद्य साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदनवार साहेब, मंचावर उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, सेवक बांधव, मंचासमोर उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय सेवक बांधव, आईबहिणी, बाळगोपाळ, सर्वांना माझा सादर प्रणाम. आपण फार भाग्यशाली लोक आहोत की महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे मार्गदर्शक लाभले. आपण त्यांना गुरु समजतो, परंतु बाबांनी आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं आपल्या सर्वांवर. आणि ज्याप्रमाणे मुलांना बाप समजून सांगते प्रत्येक गोष्ट, त्या माध्यमातून बाबांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला समजून सांगितलेली आहे. माणसाचे कर्तव्य, माणुसकीचे कर्तव्य कशा प्रकारे पार पाडले पाहिजे या दृष्टिकोनातून बाबांनी आम्हाला आपला परिचय दिला, मार्गदर्शन केलं. आणि त्याच माध्यमातून आमच्यावर जे दुःख होतं, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती दुःखामध्ये हा त्रासलेला होता. आम्ही अनेक पंड्या पुजाराकडे, देवी देवताकडे आमच्याकडे असलेलं दुःख नाहीसं झालं पाहिजे म्हणून जो जसा सांगेल त्या पद्धतीने आम्ही तिथं आहे. कशा प्रकारे आम्हाला त्रास होतो आहे, आमचं जीवन कसं बर्बाद होते आहे, हे सर्व आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. व ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही आमचे कार्य सुरू केल्यानंतर कार्य जसजसे समोर आमच्याकडून होत गेले तसतसा आमच्या घरातला अंधार दूर होऊन प्रकाश आमच्याकडे पडलेला आहे. आणि म्हणूनच आज हे जे सेवक संमेलन होतात हे व्यक्तीचं मिलन आहे,
चांगल्या विचाराचं मिलन आहे. संमेलन, सेवकाचं संमेलन, एकाच विचाराचे लोक एकत्रित येऊन या कार्याविषयी चांगले गुणगान गाणे आणि त्या माध्यमातून या कार्याविषयी त्या परिसरामध्ये ज्या ज्या लोकांना या कार्याची गरज आहे त्याची ती गरज पूर्ण व्हावी हा दृष्टिकोन हा भव्य सेवक संमेलनाचा असतो. आणि त्याच माध्यमातून अशा प्रकारचे स्नेहमिलन भव्य संमेलने हे घडवले जातात. मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो, कारण की बालपणापासूनच या कार्याचं बाळकडू मला मिळालेलं आहे. 1967 मध्ये माझ्या वडिलांनी माझ्या वहिनीकरता, तिच्यामध्ये दुःख होतं, त्या दुःखाकरता हे कार्य घेतलं. त्यावेळेस एकाच दिवसामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस फक्त कार्याची सुरुवात होती आणि या कार्याविषयी जास्त माहिती लोकांमध्ये नव्हतीच, आणि एकाच दिवशी पहिले 9 फोटो गेल्या होत्या आणि दुसऱ्या 9 फोटो मध्ये 18वा नंबर आमच्या त्यावेळेस 1967 मध्ये आमच्या वडिलांनी जे कार्य घेतले त्यामध्ये 18वा नंबर त्या रजिस्टरनुसार आमचा आहे. आणि त्यावेळेस मी 3 ते 4 वर्षाचा असेल. जसजसं मी मोठा होत गेलो आणि या कार्याविषयी मला चांगली जाण यायला लागली, तेव्हा जेव्हा मी कार्याला जवळून या कार्यामध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला कळायला लागलं की आम्हाला आजूबाजूला माणसं खूप मिळतील, आचार विचार खूप मिळतील, परंतु आमच्यावर जी परिस्थिती आहे ही परिस्थिती दूर करण्याकरता हे मानदेवी बाबा जुमदुजीचे विचार हे आम्हाला दुरुस्त करू शकतात, सामोर घेऊन जात असतात. हे सर्व मी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ते सर्व उपभोगलेलं आहे. त्यामुळे बाबांनी जे सांगितलेलं आहे तत्व शब्द नियम, हे तत्व शब्द नियम हे आमचा एक बाबा गोळीबार चौकात मध्ये राहत होते. त्या काळामध्ये एक जागृत बुधवारीमध्ये एक मंदिर होतं महादेवाचं. त्या मंदिरामध्ये एक पुजारी होता. तो पुजारी कालंका मातेचा त्याच्या घरी स्थान होतं आणि तो नित्यनेमाने पूजा करायचा. परंतु प्रसंग असा तयार झाला की त्या पुजाऱ्याचा मुलगा जो 10-12 वर्षाचा असेल त्याच्यावर एक दुःख असं आलं की तो शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचला. पुजारी असल्याचं म्हण आहे या देशामध्ये, पण त्या पुजाऱ्याचं डायरेक्ट संबंध देवाशी राहते म्हणते. असं म्हणूनच लोक आपल्या व्यतिरिक्त त्याच्या मागे धावतात. आपण लोक या कार्याशी जोडलो म्हणून आपण धावत नाही, आपण मी त्याचप्रमाणे त्याच्या मागे धावत होतो. त्या पुजाऱ्याच्या मुलावर जो प्रसंग आला, तो प्रसंग काही गेल्याने दूर होत होता आणि पोरगा शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपला. त्या पुजाऱ्याचा एक मित्र जो होता तो आपल्या मार्गाशी निगडीत होता. तो पुजारी दुःखात असताना तो आपल्या मित्राचा सल्ला घ्यायला लागला. त्या मित्राने सांगितलं की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो आहे त्या एरियामध्ये एक बाबा जुमदेवजी राहतात. त्यांना महानतेगी बाबा जुमदेवजी असं म्हणतात. त्यांचा परमात्मा एक असं सेवकाचं कार्य आहे आणि या कार्याचा जर स्वीकार केला तर होऊ शकते असाही तुझा पोरगा मरतो आहे. आणि जर तू त्या कार्याविषयी माहिती घेतली ना, त्या कार्याला जर जुडला तर होऊ शकते की कार्याच्या माध्यमातून तुझा पोरगा चांगला होऊ शकतो. परंतु तो पुजारी असल्या कारणानं त्याचं मन ग्वाही देत नव्हतं आणि याही परिस्थितीमध्ये तो त्याचा मित्र बाबाकडे त्याला घेऊन गेला. बाबाला त्याची दया आली त्या पुजाऱ्याची त्या मुलाविषयी आणि बाबांनी 3 सेवकांना एक आदेश दिला
एकाला 3 दिवसाच्या कार्य या माहितीच्या माध्यमातून, या पद्धतीच्या माध्यमातून एक सेवक जाईल, तो सकाळी आणि संध्याकाळी, पहिल्यांदा सकाळी जाईल ना तीर्थ करून देईन त्या पोराला, आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी जाईल ना तीर्थ करून देईन. दुसरा सेवक दुसऱ्या दिवशी जाईल त्याचप्रमाणे, तिसरा सेवक तिसऱ्या दिवशी जाईल. या माध्यमातून तिसरा जेव्हा उजाडला तेव्हा सकाळी जो तीर्थ करून गेला होता त्यावेळेस त्याची प्रकृती जशी होती तशीच होती. आणि संध्याकाळची जेव्हा वेळ आली, जेव्हा हा सेवक तिथं गेला तीर्थ करून देण्यासाठी त्या पोराला त्याच्या घरी, तर त्यांनी पाहिलं की त्याच्या घरी आणि आजूबाजूला असे त्याच्या पटांगणामध्ये खूप लोक बसलेले होते, काही लोक रडत होते. तेव्हा तो घाबरला आणि ते पाहता वेळ ते दृश्य पाहून तसाच खूप जोरामध्ये पडत बाबाकडे आला. बाबाकडे आल्यानंतर बाबाला त्यांनी सांगितलं, बाबा म्हणे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या पुजाऱ्याच्या घरी गेलो होते त्या मुलाला तीर्थ द्यायसाठी, सकाळचं पूर्णपणे तीर्थ दिलं, पण सायंकाळचं जेव्हा आता मी तीर्थ द्यायला गेलो तर त्याच्या घरी म्हणे रडणं ओरडणं सुरू आहे, बहुतेक म्हणे तो पोरगा गेला असेल म्हणे. तेव्हा बाबा खूप रागावले त्याच्यावरती. अरे म्हणे तुला जे कार्य दिलं होतं ते कार्य तू पूर्ण केलं नाही, तू ते कार्य पूर्ण केलं नाही, तू आत्ताच्या त्या पोराकडे जा आणि त्याला मी सांगितलेलं कार्य पूर्ण कर. तो धावत पडत तसाच गेला आणि तिथं बसून तीर्थ केलं, आणि त्याचा तीर्थ मारता बरोबर 2-3 तीर्थ तोंडात टाकता बरोबर तो हातपाय हलवू लागला. म्हणण्याचं तात्पर्य हे सजीव कार्य, चैतन्यमय शक्तीचं कार्य बाबांनी आपल्याला सोपवून दिलेलं आहे. तुमचं दर्शन आम्हाला घडलं आणि इथं चांगलं कार्य इथं पार पडते आहे आणि आयोजकांनी चांगलं कार्य घडवून घेतलं. याबद्दल आयोजकाचे अभिनंदन करून मी माझ्या शब्दाला इथे विराम देतो. धन्यवाद, नमस्कार. ना पत्थर में मिलेगा, ना मिट्टी में मिलेगा, ना मंदिर में मिलेगा, ना मस्जिद में मिलेगा, और चर्चा में मिलेगा. त्याग दे तेरे बुरे विचारों को, हे सेवक त्याग दे तेरे बुरे विचारों को, दूर कर तेरे पुराने विचारों को. भगवान हम सबके अंदर मिलेगा, हम सबके अंदर मिलेगा. आणि खरोखरच आहे, परमेश्वर हा तुमच्या माझ्यामध्ये सर्वांमध्ये आहे. म्हणून सेवकांना पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण एका सेवक संमेलनच्या भगवत कार्याच्या सत्संगामध्ये बसलेलो आहोत, तरी एक चित्त, एक लक्ष, एक भगवान, बाजार न फिरता आपण एका चर्चा बैठकीचे आस्वाद घ्याव्यास मी सर्वांना विनंती करतो. सुरेमिलाताई पटले जिल्हा परिषद सदस्य यांचे शाल श्रीफळ देऊन, खेडीकर ताई हा शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत आहेत. तर केला ना त्यानं हा कार्यक्रम केला. तसेच बाबा आपले झुमदेव बाबा म्हणतात, हे बाबा बरोबर आहे, पण आम्ही सेवक खराब आहोत. तसेच एक सेवक चांगला इमानदारीने पूजा पाठ करते, सकाळी उठून सगळ्यांनी ज्योत पेटवते आणि विनंती करते, आणि दुसरा सेवक दारू पिऊन त्या तिकडे कुपाटीमध्ये पडून राहते. तसेच दारू पिऊन बाबाला त्यानं भ्रष्ट केला. बाबा बरोबर आहे, पण हे सेवक आहेत ना, सेवकाने सब खराब केला. त्या बाबाला त्या बाबाची बदनाम करते. बाबाच्या स्वतःनं राहा ना, बाबाची सेवा धरल्या तर जसे बाबाची सेवा धरल्या तशी सेवा करा आणि बाबाचे सेवक म्हणूनच राहा. अनेक देवालय आहेत आपल्या, अनेक देव पूजतात. तसे सर्वांनी टाळी वाजवा. या ठिकाणी मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे. या सेवक संमेलनामध्ये स्वयंस्फूर्तीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू, मानव धर्माचे संस्थापक, आपल्या सर्व सेवकाचे मार्गदर्शक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे, बाबांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांची मातोश्री वाराणसी या सुद्धा उपस्थित आहे.
आईला सुद्धा माझा प्रणाम. तसेच परमपूज्य परमात्मिक चौक मंडळाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी गायधने साहेब हे सुद्धा उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मिक चौक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय तुमसरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मिक चौक मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय दहेकरजी हे सुद्धा उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मिक चौक मंडळाचे संचालक आदरणीय साठवणेजी, गुरुबुलेजी, वैद्यजी, आदरणीय मन, सर्व सेवक सेवकिनी, बालगोपाल, सर्वांना माझा नमस्कार. या आतापर्यंत ज्या चर्चा बैठक झाली, या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला एकच समजलं असेल की या मार्गात सुखी असा कोणीही आला नाही, सर्वच दुःखी आले. पण या मार्गात आल्यानंतर दुःखी असा कोणी नाही असेल तर तो आपल्या कर्माने. कारण महान त्यागी बाबा जुंदेजीचा शब्द होता, माझा सेवक गरीब आणि दुःखी राहणार नाही, राहील तो आपल्या कर्माने. आताच जिल्हा परिषद सदस्य मॅडम यांनी सांगितलं की महान त्यागी बाबा जुंदेजीनं जे आपल्याला तत्वशब्द नियम दिलेले आहे, या तत्वशब्द नियमाच्या आधारे अगर आपण चाललो तर आपल्यावर कोणीही बोट उचलू शकणार नाही. या महान त्यागी बाबा जुंदेजीनं आपल्याला जे 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिलेले आहेत, या तत्वशब्द नियमाच्या आधारे आपण चाललं पाहिजे. नाही अगर तत्वशब्द नियमाचे अगर उल्लंघन केलं तर आपल्यावर कोणीही बोट उचलू शकते. म्हणून आपल्याला फक्त आपल्याला विचार करायचा आहे, ज्या पद्धतीने आपल्याला आई वडील जन्म देतो आणि त्या आई वडिलाला अगर कोणी आपल्याला काही म्हटलं, आपल्या वडिलाला अगर कोणी काही म्हटलं तर आपल्या मनाला जसं दुःख होते, त्याच जास्त दुःख आपल्याला झालं पाहिजे जेव्हा आपल्या बाबाविषयी अगर कोणी काही वाईट शब्दात बोललं. म्हणून आपल्याला हा विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीने आपल्या आई वडिलाची मान आपण खाली येऊ देत नाही, त्याच पद्धतीने मानव धर्माचे जे संस्थापक आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची मान आपण खाली आणून राहिलो, या पद्धतीने आपल्याला विचार करायला पाहिजे. महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आपल्याला जे नियमावली दिलेली आहे, त्या नियमावलीमध्ये स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की या मार्गात येणारा जो सेवक आहे तो दुःखी कष्टी आहे, पण या मार्गात जो येतो तो फक्त आपला स्वार्थ साधण्याकरिता येतो. बाबांनी आपल्याला सांगितलं आहे की या मार्गात स्वार्थ साधूपणा करू नये, केल्यास दुःख भोगावे लागणार आहे. म्हणून आपण या मार्गात फक्त आपला स्वार्थ साधण्याकरिता भले येऊ, पण आपल्यावर दुःख येणार आहे. म्हणून बाबांनी अगर आपल्याला सुखी राहायचे असेल तर बाबांनी जे आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिलेले आहे, या तत्व शब्द नियमाचे आपल्याला परिपूर्ण पालन करावे लागेल. अन्यथा या मार्गात येऊन फक्त आपलं दुःख दूर झाले म्हणून काय होणार नाही. हा मार्ग मानव धर्माने महान त्यागी बाबा जुमदेवजींना आपल्याला प्रचार आणि प्रसार करायला लावलेला आहे. त्याकरिता या सेवक संमेलनाचा उद्देशच तो आहे की बाबांनी काय सांगितलेलं आहे की या सेवक संमेलनामध्ये दुःखी व कष्टी सेवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. म्हणून आपल्या मुखातून असे शब्द निघायला पाहिजे की जे काही दुःखी मानव आहे त्यांना सुद्धा या परमेश्वरी कृपेचा लाभ मिळाला पाहिजे आणि तत्वशब्द नियम काय यांची पण जाणीव त्यांना झाली पाहिजे. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार. बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज गोंडसावली येथे सामूहिक एकतेचे हवन कार्य पार पडलं. वहा भव्य सेवक संमेलन, त्या संमेलनाच्या कार्यक्रमात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. आपले सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेजी आपल्या बैठकीमध्ये आहेत. बाबांना माझे प्रणाम. सर्व सेवकांच्या आई मातोश्री वाराणसी आपल्या बैठकीमध्ये आहेत. आईला माझे प्रणाम. या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी गायधनी साहेब यांना माझे नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य देवरावजी तुमसरे साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे संचालक सन्मान्य साठवणे साहेब,
गुरुबेले साहेब, माजी कोषाध्यक्ष फकीरचंदजी वैद्य, माजी सचिव नरेंद्रजी मेहर साहेब यांना माझे नमस्कार. आदरणीय मंच, या कार्यक्रमात प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आमचे सर्व मंडळाचे मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालसेवक सर्वांना माझे नमस्कार. मार्गदर्शन खूप झाले आहे. भगवत कार्याची चर्चा बैठक आपला त्यामध्ये थोडं सुद्धा खोटं नाही आहे. पण मॅडम तुम्हाला सांगतो, पहिला आपल्याकडे आंब्याचे झाड होते. त्या आंब्याच्या झाडाचा एखादा पाड पडल्यानंतर ते कच्चे आंबे तोडायची सवय होती आणि ते कच्चे आंबे तोडल्यानंतर त्याच्या माच टाकल्या जात होता पकवण्याकरता. बरोबर आहे ना, माचीत म्हणतात ना त्याला. आणि हा एवढा मोठा माच टाकल्यानंतर ते 1000 आंबे, 2000, 5000 आंबे एका झाडाचे टाकले, सगळेच आंबे चांगले राहत नव्हते, काही सडून जात होते त्याच्यात. आता मग आपण या सडल्या लोकांचा विचार जास्त का म्हणून करायला पाहिजे? पण आमचे गुरु कोण आहेत? महान त्यागी बाबा जुमदेवजी. आपल्या बाबाचे गुरु कोण आहेत? भगवान बाबा हनुमानजी. हा मार्ग कुणी निर्माण केला? महान त्यागी बाबा जुमदेवजीने तयार केला. कष्ट कुणी घेतले? बाबांनी घेतले. त्याग कुणी केला? बाबांनी केला. हा मार्ग निर्माण करण्याकरता दुःख सहन कोणी केले? बाबांनी केले. त्याचं मोल आम्हाला कधी समजेल? केव्हा समजेल आम्हाला मोल? मी आताच म्हटलं की या मार्गात आलेला प्रत्येक सेवक हा 12 घाटचा पाणी पिऊन आलाय. खूप मोठ्या दुःखातून आला. जेव्हा आमचे रिश्तेदार आम्हाला मदत करायला तयार नव्हते, जेव्हा आमची कुटुंबारी आमच्याकरता उभं राहत नव्हते, जेव्हा आमचे दोस्त मित्र सुद्धा दूर गेले होते, त्यांना आवाज दिला तर असं वाटत होतं याची बायको भरती आहे. हा आवाज देऊन राहिला, 5,000 रुपये उधार मागन, थांब थांब येतो म्हणून तो तिकडूनच कटून जात होता, तो जवळ येत नव्हता. मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या मार्गदर्शकाकडे गेलो. कारण मार्गदर्शकाला मंडळाचा शब्द आहे, आमच्या बाबाचा शब्द आहे. आणि परमेश्वर काम कशावर करते? शब्दावर करते. मग त्या परमेश्वराची ओळख आम्हाला आली का? आम्ही परमेश्वरी गुण ओळखलो का? आणि जर आम्हाला परमेश्वराची ओळख झाली असती, आम्हाला आमच्या बाबाने केलेल्या कष्टाची जाण राहिली असती, तर आज आम्हाला इथं आजही सेवक दारू पितात हे ऐकण्याची वेळ आमच्यावर आली नसती. सगळेच पोरं मायबापाची सेवा करत नाही. करतात का? काही काही पोरं मायबापाला लाथा मारणारे पैदा झालेत कुकुट. आता आपली वेळ आहे. बाबांनी आपल्याला खूप दिला, त्याची परतफेड आम्ही आयुष्यभर तरी करू शकत नाही, परंतु बाबाची बदनामी होणार नाही एवढं तर आम्ही सोचू शकतो. आणि बाबाचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आमचे जे लेकरं आहेत, जे उद्याची भावी पिढी आहे, या मार्गाची जबाबदारी ज्यांच्यावर येणार आहे, त्यांना घडवण्याचे काम सुद्धा आता आमचं आहे. त्यांच्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष द्या, त्यांच्यावर चांगले संस्कार टाका. 1-2 एकर नाही घेतली तर चालेल, स्लॅबच्या घर काचाची दिवाल नाही बनवली तर चालेल, तुम्ही 2-4-10 एकर घेऊन ठेवाल, काचाची इमारत बांधताना पोट्टा बेवडा निघला तर पुरा विकणार आहे, तुमचं नाव बी मिटून जाईल त्या बिल्डिंग वरचा. मिटन का नाही मिटन? मिटून जाईल. आणि म्हणून या भानगडीत पडण्यापेक्षा तुमचे जे लेकरं आहेत त्या लेकरांवर चांगले संस्कार जर तुम्ही दिले, त्यांच्या शिक्षणाकडे जर तुम्ही लक्ष दिलं, त्यांना जर चांगलं घडवलं. बाबा काय श्रीमंत होते का? नव्हते. बाबांनी दुकानामध्ये नोकरी केली, पण एका दुकानामध्ये नोकरी करूनही बाबांनी स्वतःच्या मुलाला शिकवलं. असं शिकवलं की आज विदेशामध्ये एक नामांकित डॉक्टर पैकी एक म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीचा मुलगा म्हणून ठुबरीकरजी अमेरिकेमध्ये नोकरी करतो. आणि बाबाच्या तुलनेने तर तुमच्याकडे कोणाकडे 10 एकर, कोणाकडे 5 एकर आहे, कोणाकडे नोकरी आहे, कोणाकडे दुकान आहे. बाबा तर दुसऱ्याच्या दुकानात नोकरी केलं. मग आम्ही काय शिकतो की आमचे बाबा कसे होते, आमच्या बाबांनी कर्तृत्व काय करून दाखवलं, बाबांनी ज्या गरिबीतून स्वतःच्या मुलाला शिकवले, त्या जागतिक दर्जाच्या डॉक्टर बनवू शकले, तर आम्ही आमच्या मुलाला चांगला एक सेवक बनवू शकत नाही?
एक मास्तर बनवू शकत नाही, एक चांगला गृहस्थ बनवू शकत नाही. आणि जर इथं कुठं आम्ही कमी पडत असेल तर आम्ही महान त्यागी बाबा जुंदोजीचे विचार अजूनही अनुसरले नाही हाच त्याचा अर्थ. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्व, मी सुद्धा 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे आपण सर्वांनी पालन करावं. मी सुद्धा करीन. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. सर्वांना माझा नमस्कार.
माजी अध्यक्ष आदरणीय मदनकर साहेब व मंचावर बसलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत सगळे मार्गदर्शकगण, कार्यकर्तागण व समोर बसलेले माझे सेवक बांधव भगिनी बालगोपाळ, सर्वांना माझा नमस्कार. बघा, आतापर्यंत बहुमूल्य असे मार्गदर्शन आपल्याला लाभलेले आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी चा जन्म धरतीवर झाला नसता तर कदाचित आज या ठिकाणी आपण एकत्र आलो नसतो. खरा परमेश्वराचा परिचय ह्या पृथ्वी तलावर परमेश्वराला करून द्यायचे होते. मानवाला परमेश्वराचा परिचय नव्हता, त्यामुळे बाबाला परमेश्वराला जन्माला घाललं. एक कलाकार मूर्तीला आकार देतो, अनेक प्रकारच्या त्याच्या रूप तयार करतो. दगडाची मूर्तीवर कोरीव काम करून सरांनी तो त्याला दाय बनवतो आणि त्याला मंदिर मस्जिद गिरजाघरामध्ये ठेवले जातो. तो कलाकार चिंतन करू लागला की हे भगवान, तूने जिस मानव को बनाया है वो मानव तो आपस में लड़ते हैं, झगड़ते हैं, मारपीट करते हैं, लेकिन मैंने जिस मूर्ति को आकार देकर के बनाया है उस मूर्ति के ऊपर बड़े बड़े मंत्री, बड़े बड़े लोग नतमस्तक होकर के कहते हैं कि भगवान मुझे दर्शन दो. भगवान मैं क्या समझूं? भगवान पत्थर में है या फिर मानव में है? परमेश्वराला असं वाटलं की खरं या पृथ्वी तलावर मानवाला परमेश्वराचा परिचय झाला नाही, त्या पृथ्वी तलावर अंधकार होऊन जाईल. म्हणून ह्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला भगवान बाबा हनुमानजीने जन्माला घाललं आणि त्यांच्या माध्यमातून ही सर्व क्रिया घडली आणि आज आपण सुख शांती आणि समाधानी जीवन जगत आहोत. बाबांनी परमेश्वराचा परिचय करून दिला. परमेश्वर निराकार आहे, परमेश्वर निर्गुण आहे, परमेश्वर जागृत आहे, परमेश्वर हवारूपी आहे आणि या ठिकाणी तो साक्षात उपस्थित आहे. बाबांनी म्हटलं होतं कि आप भगवान कहाँ देखते हो मुझे पता नहीं है, आप भगवान कहाँ देखते हो मुझे पता नहीं है, लेकिन मैं तो आप सब में भगवान को देखता हूं. बाबांनी आपला चरण स्पर्श करू दिला नाही, कारण की बाबाला माहित होता की परमेश्वर कुठे आहे, म्हणून चरण स्पर्श करू दिला नाही. आणि तेच आम्हाला सांगितलं प्रत्येक सजीव जीव आत्मामध्ये परमात्माचा अंश आहे, हे परिचय बाबांनी करून दिलं. म्हणून मी या लहानशा गीताच्या माध्यमातून सांगतो की बाबाने काय म्हटलं. भगवान तेरे पास में, भगवान तेरे पास में, भगवान तेरे पास में, भगवान तेरे पास में. महान त्यागी बाबा बोले, महान त्यागी बाबा बोले, देख ले हर श्वास में, भगवान तेरे पास में, भगवान तेरे पास में. चार तत्व तीन शब्द पांच है नियम, सत्य मर्यादा प्रेम नियम कर ले तू कायम. जिसने किया उसने पाया, जिसने किया उसने पाया, कर लिया एक तास में, भगवान तेरे पास में, भगवान तेरे पास में. बाबांनी सांगितलेलं आहे, हे मानव तू भगवान को कहाँ ढूंढ रहा है? भगवान 24 तास तेरे पास में है. जब तेरा शरीर मृत्यु हो जाएगा, तेरे शरीर से आत्मा निकल जाएगी, तेरा शरीर मट्टी हो जाएगा. बाबांनी परिचय करून दिलं. आणि ह्या मार्गावर आल्यानंतर प्रत्येक आपण या ठिकाणी बसलेले सेवक आहो, मी आहो, आपण आहो, आपल्यावर जेवढे दुःख होते, संकट होते, समस्या होती, ज्यामुळे आपण या धर्मामध्ये जुळलो, ते समस्या आणि संकट आणि दुःख नाहीसे झालेले आहे. आपल्या कुटुंबाचा उद्धार झाला, आपल्या जीवनाचा उद्धार झाला. आज आपला घर स्वर्ग सारखा बनलेला आहे आणि तो स्वर्ग सारखा जर घर बनला असेल तर त्याच्या एक महत्व की महान त्यागी बाबा जुमदेवजी, ज्यांच्यामुळे हा सर्व मानव समाज सुखी झालेला आहे. त्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी असे मोठे मोठे कार्य केलेले आहे. आपण फक्त आपला घर सुखी केलो, बस एवढ्यात थांबलो. बाबांनी तुम्हाला सुखी बनवलं, थांबलं नाही, बाबा पुढे चालले. आज समाजासाठी
आज देशासाठी धर्मामध्ये बाबांनी बराच काही कार्य केलेलं आहे. जो शासन नाही करू शकत तो महान त्यागी बाबा जुमदेवजीने केलेला आहे, तुमच्या समोर आहे. दारूबंदी शासन नाही करू शकली, अंधश्रद्धा मुक्ती निर्मूलन शासन नाही करू शकले, जातीभेद शासन नाही करू शकले. आणि आजही शासन भारत सरकार दारूबंदी कधी करू शकत नाही. कारण की एका ठिकाणी दारूचे दुकान उघडण्याचे परवाना देते आणि दुसऱ्या ठिकाणी दारूबंदी मोहीम राबवते आणि लाखो करोड रुपये खर्च करते. कधी बंद होणार नाही. काय? कारण की त्याच्यावर आय जे आहे शासनाचा खूप असतो. देशामध्ये मोलाचे महत्वाचे बाबाने कार्य केलेले आहे आणि आपल्याला विश्वास आहे येणारा बऱ्याच काही काळानंतर बाबाचा जो नाव आहे हा स्वर्ण अक्षरामध्ये इतिहासमध्ये कोरले जाणार आहे. आणि बाबांना भारत रत्न पुरस्कार हा सरकाराला द्यावा लागेल अशी वेळ येणार आहे. कारण की दिवसांदिवस हा सेवकाचा प्रमाण वाढतो आहे धर्मामध्ये आणि निर्व्यसनी नशामुक्त हा समाज घडत आहे. ही महान त्यागी बाबा जुमदेवजीची कृपा आहे, बाबाची देण आहे. आणि बाबा म्हणून म्हणतो, आपल्याला म्हणतो, मला म्हणतो, तुम्हाला म्हणतो, सेवकिये जागो जागो, सेवकिये जागो जागो, सत्य कर्म से लागो, लग जाना नहीं तो पड़ेगा पछताना, सेवक दीवाना नहीं तो पड़ेगा पछताना, सेवक दीवाना. बाबा जुमदेव जी जगाते गफलत में क्यों सो रहा, बाबा जुमदेव जी जगाते गफलत में क्यों सो रहा, तुझ में ही बैठा है पगले देख कर क्यों रो रहा. कोई आगे ना पीछे, कोई आगे ना पीछे, कहता है मेरा मेरा भूल जाना, नहीं तो पड़ेगा पछताना, सेवक दीवाना नहीं तो पड़ेगा पछताना, सेवक दीवाना. बाबांनी आपल्याला जगवलं, आपण जर जागलो नाही तर इतका मोठा कार्यक्रम मी विचारही नव्हतो केलो का इतका मोठा कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केला जाईल. आणि खरंच मी सर्व या आयोजक जे कोणी या ठिकाणी आयोजक आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. प्रतिमेच्या स्वरूपात मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी, त्याचप्रमाणे सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणारे आई वाराणसी यांना प्रथम मी अभिवादन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, मंच खूप मोठा आहे त्याच्यामुळे सर्वांची माफी मागतो. आणि इथं उपस्थित सर्व बंधूंनो, आपल्याला माहित आहे मानव धर्माने आपल्याला कोणती शिकवण दिली आणि त्या शिकवणीतून आपण इथं आलो. आज कितीतरी लोकांचे जीवन उद्ध्वस्त होताना वाचले. हे बाबा जुमदेवजींची कृपा आहे. त्यांच्या 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम या तत्वांवर आपण चालून आपलं आयुष्य आपण आता चालवत आहोत, आपला संसार आपण चालवत आहोत. आज इथं प्रत्येक जण कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या पदावर आहे. आमचे आदरणीय काकाजी कुंसरे काकाजी सुद्धा आहेत. बर, आज प्रत्येक जण कुठली ना कुठली आपल्याला शिकवण देतात, कारण शिक्षणातूनच माणूस शिकते. या ठिकाणी मला आनंद झाला की इतक्या मोठ्या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली. आज आपण किती चांगले या मार्गातून संस्कार देतो आपल्या मुलांवर. आपला छोटासाही मुलगा असला तरी काय म्हणतो, नमस्कार. म्हणजे त्याच्या
बोलण्यातून किती आदरभाव आहे हे आपल्याला दिसते. अशी शिकवण आपल्याला बाबा जुमदेवजी कडून मिळाली आणि खरंच ही शिकवण आपण पुढे न्याल या ठिकाणी या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.